द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. हो, आणि आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने खरं तर संपूर्ण गोव्याला ढळून काढलं आहे. तो म्हणजे मांडवी नदीत येणारं ते नवीन 112 मीटर लांबीचं कॅसिनो जहाज. अगदी बरोबर. आणि या निमित्ताने मला वाटतं आपण एका मोठ्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. म्हणजे बघा, जवळपास 15-16 लाख स्थानिक आणि वर्षाला जवळजवळ 1 कोटी पर्यटक असलेल्या गोव्यात ऑफशोर कॅसिनोचा हा विस्तार राज्याच्या भविष्यासाठी गरजेचा आहे का? की यामुळे गोवा पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि सामाजिक स्तरावर एका अशा वळणावर आला आहे जिथून परत फिरणं जवळजवळ अशक्य होईल. आजच्या चर्चेचा हाच गाभा आहे. हो, तर या चर्चेत माझा दृष्टिकोन हा असेल की योग्य नियमनांसोबत हा विस्तार गोव्याच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे. आणि माझं मत याच्या अगदी विरुद्ध आहे. मला वाटतं की यामुळे स्थानिक पातळीवर पर्यावरणाचा आणि समाजाचा न भरून येणारा ऱ्हास होतोय. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. बघा, आपण कितीही नाही म्हटलं तरी कॅसिनो उद्योग हा आज गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. खाणकामासारखे पारंपरिक उद्योग जेव्हा कमी झाले तेव्हा राज्याच्या तिजोरीत पैसा येणार कुठून? आकडेवारीच बघितली तर 2020 ते 2025 या काळात कॅसिनो उद्योगाकडून सरकारला तब्बल 1,661 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळालाय. मागच्याच वर्षीचा आकडा 604 कोटी रुपये होता. हा पैसा कुठे जातो? तो आपल्याच मुलांच्या शाळांवर, रस्त्यांवर आणि आरोग्य सुविधांवर खर्च होतो, नाही का? म्हणजे हा केवळ सरकारी महसुलाचा प्रश्न नाहीये. या एका उद्योगामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, टॅक्सी आणि लहान मोठे स्थानिक विक्रेते या सगळ्यांच्या व्यवसायाला चालना मिळते. त्यामुळे याकडे केवळ एक जहाज म्हणून न बघता अर्थव्यवस्थेला गती देणारे एक इंजिन म्हणून पाहिलं पाहिजे. तुम्ही ज्याला अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हणत आहात तेच इंजिन मांडवी नदीच्या आणि गोमंतकी यांच्या छातीवर बसून धूर ओकतंय असं मला वाटतंय. हे 112 मीटरचं जहाज म्हणजे काय आहे हे? ही नदीवर तरंगणारी एक लहान मोठी इमारतच आहे. जरा विचार करा, यात एकाच वेळी हजारोपेक्षा जास्त लोक असतील. म्हणजे रोज हजारो लोक शेकडो गाड्या पणजीच्या त्या आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर येणार. आज पणजीतील साओ टोमे आणि फाउंटन हाऊस सारखे ऐतिहासिक भागांची काय अवस्था आहे? संध्याकाळी 5 वाजल्यानंतर तिथून गाडी काढणं म्हणजे एक दिव्य असतं. आणि या समस्येवर पणजी महानगरपालिकेने म्हणजे CCPने काय तोडगा काढला? पे पार्किंग. म्हणजे कॅसिनोंमुळे होणाऱ्या गर्दीचा भुर्दंड सामान्य पणजीकरांनी आपल्या खिशातून भरावा. ही कसली शिस्त? ही तर सरळ स्थानिकांवर लादलेली एक अन्यायकारक जबरदस्ती आहे. गोवा हे केवळ पर्यटकांसाठीचं खेळाचं मैदान म्हणत चाललंय, जिथे स्थानिकांच्या सोयी गैरसोयीला काहीच किंमत उरलेली नाही. एक मिनिट, तुम्ही वाहतूक आणि पार्किंगचा जो मुद्दा मांडलात तो महत्त्वाचा आहे, मी मानते. पण कोणत्याही वाढत्या शहराला या समस्यांना तोंड द्यावंच लागतं. पे पार्किंग हे फक्त कॅसिनोंमुळे आलेलं नाहीये, तर वाढत्या शहरीकरणाचा तो एक भाग आहे. त्यातून मिळणारा पैसा पार्किंगच्या चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठीच वापरला जातो, हेही लक्षात घ्यायला हवं. आणि राहिला प्रश्न नवीन जहाजाचा, तर कॅप्टन ऑफ पोर्ट्सने स्पष्ट केलं आहे की हे जहाज एका जुन्या जहाजाची जागा घेत आहे. त्यामुळे नदीतील एकूण जहाजांची संख्या वाढणार नाहीये. उलट लोकांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच एक डिजिटल ॲप सुरू केले जाईल, ज्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश दिला जाणार नाही. हे नियमनाच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल आहे. मला माफ करा, पण हे युक्तिवाद म्हणजे पटणारे नाहीत. जहाज एकच असलं तरी त्याची क्षमता आधीच्या 390 लोकांवरून आता 1000 पेक्षा जास्त झाली आहे. म्हणजे जवळपास तिप्पट. याचा सरळ अर्थ आहे की रस्त्यावर येणाऱ्या गाड्या आणि लोकांची संख्या प्रचंड वाढणार. आणि तुमचं ते डिजिटल ॲप किती प्रभावी ठरेल हे तर येणारा काळच ठरवेल. पण माझा मुद्दा फक्त वाहतुकीपुरता मर्यादित नाही आहे. आपण त्याहीपेक्षा मोठ्या संकटाकडे दुर्लक्ष करत आहोत, ते म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. अनेक वर्षांपासून आरोप होत आहेत की या कॅसिनोजमधून प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट मांडवी नदीत सोडलं जात आहे. गोव्याची सांडपाणी प्रक्रिया करण्याची क्षमता आहे फक्त 66 MLD, पण प्रत्यक्षात निर्माण होते 176 MLD पेक्षा जास्त. म्हणजे रोज 100 MLD पेक्षा जास्त प्रक्रिया न केलेलं पाणी थेट आपल्या नद्यांमध्ये आणि समुद्रात जात आहे. हा केवळ एक आरोप नाही, ही सरकारी आकडेवारी आहे. याचा परिणाम काय होत आहे? पाण्यातील कॉलिफॉर्म बॅक्टेरियाची पातळी धोकादायक स्तरावर पोचली आहे. मी पाहते तुम्ही असं का विचार करताय, पण मला एक वेगळा दृष्टिकोन मांडू द्या. तुम्ही ज्या पर्यावरणीय चिंतांबद्दल बोलताय त्यावर तंत्रज्ञान आणि कठोर नियमांनी मात करता येते.
प्रत्येक जहाजाला स्वतःची सांडपाणी प्रक्रिया प्रणाली बसवणं अनिवार्य आहे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यावर लक्ष ठेवतं. जर कोणी नियम मोडत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, पण त्यासाठी संपूर्ण उद्योगच बंद करणं हा काही उपाय नाही. तुम्ही महसुलाचा मुद्दा इतक्या सहजतेने बाजूला सारू शकत नाही. 604 कोटी रुपये ही रक्कम लहान नाहीये. या पैशांशिवाय सरकार सार्वजनिक सेवा कशा पुरवणार? पण या महसुलाची आपण काय किंमत मोजतो आहोत? CSIR, NIO म्हणजेच आपली राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, त्यांच्या अभ्यासानुसार गेल्या 50 वर्षांत मांडवीतील गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती 25% कमी झाल्या आहेत. नदीतील सततच्या ड्रेजिंगमुळे शिंपल्यांची नैसर्गिक पैदास धोक्यात आली आहे. याचा थेट फटका वेरेममधील आमच्या मच्छीमार बांधवांना बसतोय, ज्यांची उपजीविका पिढ्यानपिढ्या या नदीवर अवलंबून आहे. हा विरोधाभास बघा. ज्या निसर्गासाठी, ज्या सुंदर नद्यांसाठी पर्यटक गोव्यात येतात, त्याच निसर्गाचा गळा घोटून आपण पैसे कमवतो आहोत. हे एक असं आर्थिक मॉडेल आहे जे स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारत आहे. महसूल आज मिळेल, पण उद्या जेव्हा ही नदी एक गटार बनेल तेव्हा पर्यटक कशासाठी येतील? नदीतील परिसंस्था एकदा नष्ट झाली की ती कोट्यावधी रुपये खर्च करूनही परत मिळवता येणार नाही. उद्योगात आज 15,000पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. या नवीन जहाजामुळे त्यात आणखी शेकडो नोकऱ्यांची भर पडेल. जिथे एकीकडे खाणउद्योग बंद आहे, तिथे इतक्या मोठ्या संख्येने रोजगार देणारा दुसरा कोणता उद्योग आपल्याकडे आहे? आपण या 15,000 कुटुंबांचा विचार करायचा नाही का? नक्कीच करायचा. पण माझा प्रश्न हा आहे की या नोकऱ्यांचा फायदा खरोखर किती गोवेकरांना मिळतो? अनेकदा असे आरोप झाले आहेत की या उद्योगात बाहेरच्या राज्यातील, विशेषतः ईशान्येकडील लोकांना नोकरीत प्राधान्य दिलं जातं, कारण ते कमी पगारात काम करायला तयार असतात. अनेक गोमंतकीय तरुण बेरोजगार असताना हा फायदा इतरांना का मिळावा? आणि या रोजगाराच्या बदल्यात आपण काय गमावत आहोत याचाही विचार करायला हवा. एका अभ्यासानुसार 45.4% गोवेकर पुरुषांना जुगाराची सवय लागली आहे. यामुळे कौटुंबिक हिंसाचार, कर्जबाजारीपणा आणि मानसिक आजार वाढत आहेत. 2024मध्ये NDPS कायद्यांतर्गत म्हणजे ड्रग्ज आणि अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी 673 गुन्हे दाखल झाले, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. ड्रग्ज, गुन्हेगारी आणि मानवी तस्करी यांसारख्या समस्या या उद्योगामुळे वाढल्या आहेत. हे कसं नाकारता येईल? रोजगाराचा मुद्दा गुंतागुंतीचा आहे, मी मान्य करते. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात विशिष्ट कौशल्यांची गरज असते आणि जर स्थानिक पातळीवरती कौशल्य उपलब्ध नसतील तर बाहेरून लोकांना घ्यावे लागते. पण यावर उपाय म्हणून सरकारने स्थानिकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवायला हवेत. मूळ उद्योगाला दोष देऊन चालणार नाही. आणि तुम्ही ज्या सामाजिक समस्यांचा उल्लेख करत आहात त्या थेट कॅसिनो उद्योगाशी जोडणं हे थोडं अयोग्य आहे. या समस्या समाजात इतरही अनेक कारणांमुळे असू शकतात. त्यावर योग्य कायद्याची अंमलबजावणी करून आणि जनजागृती करून नियंत्रण मिळवता येऊ शकतं. त्यासाठी आर्थिक विकास थांबवणं योग्य नाही. प्रश्न आहे, जर या कॅसिनोंमुळे इतक्या समस्या आहेत तर त्यांना मांडवी नदीतून कायमचे का हलवले जात नाहीत? प्रत्येक निवडणुकीत आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात फक्त मुदतवाढ दिली जाते. आताची मुदत मार्च 2027 पर्यंत आहे. सरकार त्यांना दुसरीकडे हलवण्याबाबत गंभीर का नाही आणि या एका मोठ्या जहाजाला परवानगी दिल्याने काय होईल याचा विचार केला आहे का? स्पर्धेमुळे उरलेले 5 ऑफशोर कॅसिनो जे बेती, वेरेम आणि रेस्मागोसच्या किनाऱ्यावर आहेत ते शांत बसतील का? ते सुद्धा मोठी जहाजे आणण्याचा प्रयत्न करतील. मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. हा एक धोकादायक पायंडा पडत आहे. मी तुमच्या चिंतेची नोंद घेते, पण सरकार पर्यायी जागांवर विचार करत आहे, जसे की मोपा विमानतळाजवळ किंवा किनाऱ्यापासून दूर समुद्रात. पण याला वेळ लागेल. यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील, ज्यासाठी मोठी गुंतवणूक आणि नियोजन आवश्यक आहे. तोपर्यंत सध्याच्या नियमांचे पालन करून उद्योग चालू ठेवणे हे राज्याच्या आर्थिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपण अचानक सर्व काही बंद करू शकत नाही. त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर खूप वाईट होतील. आणि तोपर्यंत गोवेकरांनी सगळं सहन करायचं का? जर हा विकास खरोखरच गोवेकरांसाठी असेल तर यावर एक सार्वजनिक जनमत चाचणी का घेतली जात नाही? त्यांचा निर्णय महत्त्वाचा नाही का? लिबिया लोबो सरदेसाई यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक आणि पॉन्जेकर्स अगेन्स्ट कॅसिनोज सारख्या संघटना रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. त्यांच्या आवाजाला काहीच किंमत नाही का? लोकशाहीत लोकांचा आवाज महत्त्वाचा असतो. 15-16 लाख स्थानिकांवर जवळपास 1 कोटी पर्यटकांचा भार पडतोय. पाणीपुरवठा,
कचरा व्यवस्थापन, रस्ते, प्रत्येक गोष्टीवर प्रचंड ताण आहे. गोवा आता एका ब्रेकिंग पॉइंट जवळ पोचला आहे. पुढच्या 10-15 वर्षांत आपण आपल्या मुलांना कसलं गोवा देणार आहोत? आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की कॅसिनो उद्योग हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा पण तितकाच गुंतागुंतीचा घटक आहे. माझ्या मते यातून पळ काढण्यापेक्षा त्याला सामोरं जाणं महत्त्वाचं आहे. योग्य नियमन, कठोर अंमलबजावणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आर्थिक विकासाचे फायदे घेऊ शकतो आणि त्याचवेळी पर्यावरणाचे आणि सामाजिक मूल्यांचे रक्षण करू शकतो. हा एक समतोल साधण्याचा प्रयत्न आहे आणि तो शक्य आहे. या उलट मला वाटतं की हा समतोलाचा प्रश्न आता राहिलेला नाही, हा अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. आर्थिक फायद्यांपेक्षा पर्यावरणीय आणि सामाजिक नुकसान खूप मोठे आणि न भरून येणारे आहे. गोवा अशा वळणावर आहे जिथे पर्यटकांच्या काही तासांच्या मनोरंजनासाठी स्थानिकांचं भविष्य, त्यांची संस्कृती आणि त्यांचं पर्यावरण कायमचं पणाला लागलं आहे. आपण शाश्वत पर्यटनासारखे पर्याय शोधायला हवेत जे गोव्याच्या आत्म्याला जपतील, विकणार नाहीत. हे निश्चित आहे की या विषयाला अनेक पैलू आहेत आणि कोणताही एक दृष्टिकोन पूर्ण नाही. यावर अधिक सखोल विचार आणि सार्वजनिक चर्चा होणं गरजेचं आहे. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो ज्याचं उत्तर प्रत्येक गोवेकरांनी शोधायला हवं. हा विकास कोणासाठी? मूठभर गुंतवणूकदारांनी पर्यटकांसाठी की गोव्याच्या सामान्य नागरिकांसाठी? अशाच माहितीपूर्ण चर्चा आणि अपडेट्ससाठी गोवा न्यूज डेलीला सबस्क्राईब करा.